धुळे जिल्ह्यात थंडीचा पारा हा 10 अंशावर स्थिरावला आहे। या गुलाबी थंडीचा आनंद धुळे शहरातील नागरिक घेताना एकीकडे दिसत असले तरी रब्बी पिकातील प्रमुख पीक म्हणून समजले जाणारे गहू आणि हरभऱ्याला या थंडीचा फायदा होणार नाही। कारण सकाळी 10 अंशावर हे तापमान असतं, मात्र दिवसा ढगाळ वातावरण आणि तापलेलं वातावरण यामुळे मात्र जो गहू आहे या गव्हाचा जी ओंबी येणार आहे ती बारीक पडणार आहे आणि हरभऱ्यावर देखील रोग पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे थंडीचा फायदा हा गहू आणि हरभऱ्यांना होत असला तरी या थंडीचा फायदा मात्र धुळ्यातील थंडीचा फायदा मात्र या पिकांना होणार नाही। कारण ढगाळ वातावरण असतं त्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडलेला आहे। सकाळी पडणाऱ्या थंडीप्रमाणे दिवसा पण त्याच पद्धतीचं थंडी आणि गार वातावरण असलं तर मात्र गव्हामध्ये वाढ होईल, अन्यथा या ढगाळ वातावरणामुळे आणि टेम्परेचरमुळे वाढ खुंटणार आहे। त्यामुळे त्याचा फटका हा या ठिकाणी उत्पादनावर देखील होणार आहे। त्यामुळे सध्या या भागातल्या शेतकरी हा चिंतेत सापडला असून अनेक शेतकरी हे फवारणी देखील करत आहेत। मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।